मित्रांनो, मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये लीना खूप खुश असते. ती आता मालती आणि त्याचबरोबर अण्णांना सांगत असते की यावर्षी मोदकांची आणि लाडवांची खूप ऑर्डर मिळाली आणि त्याचा खूप मोठा नफा आपल्याला झालाय. आपण गोडधोड जेवण करायचं का आज? मग आता मालती म्हणते, हो कर ना ग लीना, मी कुठे अडवलंय तुला. अण्णांकडे ती आता लगेच पैसे देते. अण्णांकडे पैसे दिल्यानंतर आता मनोज तितक्यात तेथे येतो आणि म्हणतो, काय झालं एवढं खुश वातावरण आज? मग आता लीना लगेच सांगू लागते, अहो मोदकांची लाडवांची ऑर्डर होती ना, त्याचे खूप पैसे मिळाले. हा सर्व माझ्या आनंदीचा पायगुण आहे असं सर्वजण म्हणत असतात. तेवढ्यातच विशालचा फोन येतो. तेव्हा विशालचं ते फोनवरचं बोलणं ऐकताच आता मनोज हा मनातल्या मनात काहीतरी विचार करत असतो. त्याचवेळी आता अण्णा विचारतात, काय रे काय झालं? मग आता मनोज म्हणतो, कसं आहे ना, उद्या मला कल्याणी मॅडमच्या म्हणजे आनंदीच्या काही सह्या घ्यायच्या आहेत आणि डॉक्युमेंट्स पुन्हा त्याच्याकडे सबमिट करायचे. आता अण्णा हे काम करायचं म्हटल्यावर पुन्हा मला आनंदीच्या घरी जावं लागेल, बरोबर ना? अण्णा म्हणतात, हो जावं तर लागेलच रे बाळा. बघ ना, आपण हा विषय काढला आणि लगेच आनंदीबद्दलच फोन आला. किती योगायोग आहे ना हा. इकडे आता रुंदा आणि त्याचबरोबर शलाका या चोरून लपून रूममध्ये आलेल्या असतात आणि रूममध्ये गेल्यानंतर त्या आनंदीच्या रूममधून ते डिझाईन चोरण्याचा प्रयत्न करत असतात, परंतु त्यांना ती डिझाईन कुठेही सापडत नसते. तेव्हा शलाका म्हणते, आता काय करायचं? मग आता सर्वजण खाली जेवण करतायत, तोपर्यंत आपण डिझाईन शोधूयातच असं रुंदा आता तिला म्हणते. मग आता ड्रॉवरमध्ये, बेडखाली, कपाटामध्ये सगळीकडे त्या डिझाईन शोधू लागतात. त्यानंतर काही वेळातच आता रुंदाला भास होऊ लागतो की कुणीतरी इकडे येत आहे. म्हणूनच ती शलाकाला अलर्ट करण्याचा प्रयत्न करते, अगं कुणीतरी येतंय. मग आता शलाका डोक्याला हात लावते आणि तिच्यावर जरा ओरडतेच आणि म्हणते की आई, अगं मी तुला म्हणाले आहे ना की कुणीही नाही येणार, आणि तू तर म्हणाली होतीस ना की सर्वजण जेवण करतायत. मग आता ठीक आहे असं म्हणून रुंदा पुन्हा त्या डिझाईन्स शोधू लागते. शलाकाचे देखील प्रयत्न ते चाललेले असतात. तेव्हा आता त्या दोघीही डिझाईन शोधत असताना शलाकाच्या हाती ते डिझाईन लागतात आणि ती प्रचंड खुश होते आणि जोरातच ओरडते, आई डिझाईन सापडले आहेत. तेव्हा आता रुंदा देखील खूपच खुश होऊन जाते आणि म्हणते की फायनली तुला सापडल्या त्या डिझाईन. मग आता शलाका म्हणत असते, आता त्यांना म्हणा बनवा साड्या, कॉस्टली त्या साड्या बनवत होत्या ना, आता म्हणावं त्यांना काही पण करा. त्यावेळी आता रुंदा म्हणते, हो बरोबर आहे. त्या डिझाईन घेऊन आता ते लगेच पळून जातात. मग इकडे आता सार्थक फोनवर बोलत असतो, मला कोणतीही कंप्लेंट नको आहे, 6 दिवसामध्ये हे दोन्हीही शालू मला बनवून पाहिजे म्हणजे पाहिजेत. त्यावेळी आता तिकडून नकार येतो, परंतु सार्थक आता हट्टच करतो, तुम्ही दिवसरात्र एक करा, परंतु मला हे शालू पाहिजे म्हणजे पाहिजेतच. तेव्हा प्रायव्हेट बेसिसवर या डिझाईन कंप्लीट झाल्या पाहिजे, मला कुठलीही तक्रार नको आहे आणि चूकसुद्धा नको आहे असं म्हणून सार्थक फोन ठेवतो. मग आता तो लगेच डिझाईन्सचे फोटो पाठवणार असतो, परंतु आता सार्थक ज्यावेळी ते डिझाईन्स शोधू लागतो तेव्हा त्याला ते सापडत नाहीत. तो इकडे तिकडे आता पाहू लागतो, परंतु त्याच्या हाती काही ते डिझाईन्स लागत नाही. तो पुन्हा ड्रॉवरमध्ये, कपाटात इकडे तिकडे ते सतत डिझाईन शोधत असतो. तेवढ्यातच आता सुखदा तेथे येते आणि विचारते, काय झालं सार्थक, काय शोधतोस तू? मग आता तो म्हणतो, अगं शालूचे डिझाईन्स होते ना ते शोधण्याचा मी प्रयत्न करतोय, परंतु मला ते सापडतच नाहीये. ही सुखदा म्हणते, अरे लास्ट टाइम ते डिझाईन्स तुझ्याकडेच होते ना, मग गेले कुठे अचानक? मग आता तो म्हणतो, तेच कळत नाही नक्की कुठे गेले आहेत ते डिझाईन्स. तेव्हा सुखदा म्हणते की मी पण शोधू लागते असं म्हणून ती सुद्धा आता ते डिझाईन शोधत असते आणि मग नंतर तिला जेव्हा ते सापडत नाहीत तेव्हा ती म्हणते, गडबडीतच तू कुठेतरी दुसरीकडे ठेवली असतील सार्थक, तुझ्याच लक्षात नाहीये. त्यानंतर सार्थक म्हणतो, ते डिझाईन मला वाटते कल्याणी मॅडम घेऊन गेले असतील, मी त्यांच्याकडे पाहून येतो असं म्हणून आता तो लगेच आनंदीकडे जातो. तेथे गेल्यानंतर आनंदी विचारते, तुम्ही? मग आता सार्थक म्हणतो, हो मीच. अहो मी जे डिझाईन बनवले होते ते डिझाईन कुठे आहे, लवकर द्या चला, कारण शालू बनवायला किती दिवस लागतात हे तुम्हाला तर चांगल्या प्रकारे माहीत आहे. मग आता आनंदी म्हणते, काय, मी डिझाईन्स नाही घेतल्या? अहो एकदा तुम्हाला दिल्यानंतर मी पुन्हा घेईल का डिझाईन? नाही ना, मग तुम्ही मला असं कसं विचारू शकता लगेच? त्यावेळी सार्थक म्हणतो, असं नाही आहे, हे पहा तुम्हीच त्या डिझाईन्स घेतल्या आहे, ही काय आता चेष्टा मस्करी करण्याची अजिबात वेळ नाही आहे.
त्यामुळे तुम्ही प्लीज ती डिझाईन मला द्या म्हणजे द्याच. आनंदी आता म्हणते की नाही, मी घेतलेच नाही. एकतर माझ्या परवानगीशिवाय तुम्ही ते डिझाईन आपल्या रूममधून घेऊन गेलात. मग आता सॉरी, आपल्या नाही तर माझ्या रूममधून घेऊन गेलात असं सार्थक आनंदीला म्हणतो. तेव्हा आनंदी म्हणते एकतर मी तुमच्या खोलीत गेलेच नव्हते आणि ते डिझाईन्स घेतलेच नाहीत. हे सगळं करण्याची मला गरजसुद्धा नाही. हा विचार तुम्ही करत का नाही आहात? मग आता सार्थक म्हणतो, अहो तोच विचार करतोय मी. मी हे सगळं करण्याची काय गरज आहे? अहो का वागताय तुम्ही अशा याचीच उत्तरं मी शोधतोय ना. तुम्ही निघून का गेलात माझ्या आयुष्यातून हे सांगा अगोदर. असं म्हणून सार्थक एकदम शांत होतो. मग आता आनंदी तो विषय टाळते आणि म्हणते, मी तुम्हाला एकदाच सांगतेय हा, अजिबात ते डिझाईन्स माझ्याकडे नाही आहेत. मग आता सार्थक म्हणतो, वाद घालायची मला अजिबात हौस नाही आहे. मला एकच गोष्ट तुम्ही सांगा, 6 वर्षांपूर्वी असं काय घडलं होतं, तुम्ही माझ्या आयुष्यातून गेलात. तुम्ही जर त्या प्रश्नाचं उत्तर व्यवस्थित दिलं तर मग मी लगेच हा वादच थांबवेल, पुन्हा तुम्हाला कधीही काही विचारणार नाही. द्या ना माझ्या प्रश्नाचं उत्तर आता, असं म्हणून तो फोर्स करतो. तेव्हा आनंदी म्हणते, तुम्ही कुठला विषय कुठे घेऊन जाताय हे कळतं का तुमचं तुम्हाला? मी काय विचारलंय तुम्हाला आणि तुम्ही काय उत्तर देताय? त्यावेळी आता सार्थक पुढे म्हणतो की ते शालूचं डिझाईनसुद्धा हरवलंच आहे, परंतु माझ्या आयुष्याचं डिझाईनसुद्धा तुम्ही पूर्णपणे बिघडवून ठेवलं आहे. कळतंय का तुम्हाला तुम्ही काय वागताय ते? काय माझ्या आयुष्यात इथे खलबत झाली आहेत ते? असा तो आता स्पष्टपणे आनंदीवर आरोप करत असतो. मग आनंदीला ते आरोप अजिबात सहन होत नसतात. पुढे आता तो रागातच म्हणतो, तुमच्या घरच्यांना काही माहीत नाही, माझ्या घरच्यांना काही माहीत नाही. 6 वर्षापासून सर्वजण एकाच कोड्यात आहे आणि तुम्ही तर काही बोलत नाही. काय करायचं आम्ही मग? आनंदी, मी तुम्हाला काहीतरी विचारतोय, असं म्हणून तो आनंदीला आनंदी म्हणत असतो. त्याचवेळी आता आनंदीला धक्का बसतो. कुणी ऐकलं तर प्रॉब्लेम होईल या विचाराने ती आता म्हणते की प्लीज मला आनंदी म्हणू नका. तेव्हा तो म्हणतो, का नाही म्हणायचं? आणि तुम्ही सांगायचं नाही हां मला तुम्हाला काय म्हणायचं ते. तुम्ही आनंदी आहात आणि आनंदी आहे आणि आनंदी राहणार. अहो तुम्ही कुठे गेला होतात? सार्थक पुन्हा तळमळीने अगदी विचारत असतो. सांगा मला सत्य काय आहे, असं आपण त्यावर सोल्युशन काढू. परंतु आनंदी आता सुधासाठी एकदम गप्प बसलेली असते. घरच्यांच्या आनंदासाठी एकदम शांत असते. मनातील सार्थकचं ते प्रेम दडवून ठेवते आणि म्हणते की माझ्याकडे तुमच्या या प्रश्नाचं उत्तर नाही आहे सार्थक सर, त्यामुळे तुम्ही प्लीज मला पुन्हा पुन्हा हा प्रश्न विचारू नका, कारण मी या प्रश्नाचं उत्तरच देऊ शकत नाही. त्यानंतर ती आता सार्थकची शपथ घेते आणि म्हणते की माझ्याकडे खरंच नाही आहे ते डिझाईन्स, त्यामुळे तुम्ही विश्वास ठेवा माझ्यावर. म्हणून ती रागातच आता जेव्हा तेथून जाते त्याच वेळी आता सार्थक हा रागातच तिच्याकडे पाहत असतो, कारण एकाही प्रश्नाचं आनंदी उत्तर देत नसते. आनंदीला असं काय झालं असेल, त्याला त्याचंच समजत नसतं, उमगत नसतं. दुसरीकडे आता मनोज फाईल घेऊन आता निघालेला असतो. त्याचवेळी आता लीना त्याला अडवते आणि म्हणते की तुम्ही अण्णांना घेऊन जा ना प्लीज. तेव्हा मनोज म्हणतो, तिथे गेल्यानंतर तुला माहीत आहे ना, अगं तिथे कसं वातावरण आहे, अण्णांना मी कसं घेऊन जाऊ शकतो? मी फक्त आता कल्याणीच्या म्हणजे आनंदीच्या सह्या घेणार आणि विशालकडे ती फाईल आता देऊन टाकणार, एवढंच माझं काम आहे तेथे. आणि तिथे गेल्यानंतर त्या शलाका रुंदा कशा गोंधळ घालतायत ना, तुला नाही माहीत अगं. ती म्हणते, मला चांगलंच माहीत आहे, परंतु जर एकाला दोघं असेल तर बरं पडेल ना. आणि अण्णाही जरा आवरूनच बसले आहेत, तुम्ही त्यांचं मनसं मोडू नका ना. ती शांतपणे त्याला समजावते. मग आता तो म्हणतो, तरीही अगं मला घेऊन जाणंच पटत नाही आहे. मी आपल्या सह्या घेतो पटकन आणि येतो कशाबसं. पण अण्णांचा जर कुणी अपमान केला तर मला अजिबात आवडणार नाही. आणि अण्णांचा अपमान केल्यानंतर आनंदीचा केला ना, मग तर मी अजिबात खपवून घेणार नाही. हात चालवायला सुद्धा मी मागे पुढे पाहणार नाही, असं तो आता म्हणत असतो. ती म्हणते, कंट्रोल करावं जरा राग तुमचा आणि काही होणार नाही, त्यामुळे तुम्ही एकदम शांतपणे जा, सह्या घ्या. अण्णांना आनंदीला बघू द्यात ना हो, त्यांची इच्छा आहे ना, तर मग आपण अशी इच्छा मोड का करायची त्यांची? मग आता तुम्हाला जर आनंदीला नाही पाहिल्यावर, तिच्याबरोबर नाही बोलल्यावर कसं वाटतं बरं? आईसारखीच काळजी वाटते ना तिची सुद्धा. मग अण्णांचं आणि आनंदीचं नातं कसं आहे तुम्हाला तर माहीतच आहे, म्हटल्यावर तुम्ही त्यांना घेऊन जायला नको का, सांगा बरं. तेव्हा मनोज म्हणतो, बरं ठीक आहे बाई, जातो घेऊन अण्णांना, असं म्हणून तो आता अण्णांना घेऊन जाण्यासाठी तयार होतो. तर लीना देखील आता खूपच खुश होते.
तर आता दुसरीकडे वृंदा आणि शलाका या दोघीही खूपच खुश असतात, कारण त्या दोघींनी ते डिझाईन्स चोरलेले असतात. मग आता डिझाईन्स चोरल्यानंतर आता त्या दोघीही छान प्रकारे चहा घेत, कॉफी घेत, गप्पा मारत असतात. त्यावेळी वृंदा म्हणते, एवढं छान वाटतंय ना मला शलाका, तुला काय सांगू, खूप दिवसांनी अशी सुखाची झोप आली होती ग मला, म्हणजे काही कारस्थान केलं नाही ना खूप दिवस, आणि आज केलं म्हणून. मग आता शलाका म्हणते, हो ना, मला ही खूप छान झोप आली आई, तुला कसं सांगू अगं मी, मला ना खूप छान वाटतंय आता. मग वृंदा आता पुढे म्हणू लागते, बरं झालं ते डिझाईन्स आपण चोरलं, आणि डिझाईन्स नसतं चोरलं तर ती सुखदा मस्तपैकी विणलेला तो शालू घालून फिरली असती लग्नामध्ये आणि मस्त मजा मारली असती, आणि आपल्याला तर काहीच नाही. तर शलाका म्हणते, त्या अल्बमचं काय करायचं, तेव्हा योग्य वेळी आपण तो बॉम्ब फोडणारच आहोत असं आता वृंदा म्हणू लागते. तेव्हा शलाका म्हणते, पण कसा फोडायचा गाई, त्या अल्बमबद्दल आपल्याला थोडं तरी समजलं पाहिजे ना, मग त्या अल्बमबद्दल नक्कीच आपल्याला काहीतरी समजेल, तू काळजी करू नकोस असं आता वृंदा म्हणत असते. आणि योग्य वेळ साधून तो अल्बम बाहेर काढायचा, सुखदासमोर घेऊन जायचा, म्हणजे कसं होईल, योग्य वेळी योग्य प्लॅनसुद्धा होईल आणि योग्य वेळी योग्य बिंगसुद्धा फुटलं जाईल. आनंदी काही सार्थक बरोबर लग्न करणार नाही, सुखदा तर सार्थकच्या आयुष्यातून जाणार, कारण तिला सर्व सत्य समजणार, नक्की ही गडबड काय आहे ते सुद्धा कळणार. त्यावेळी आता असा प्लॅन करत त्या दोघीही मस्त फुरके मारत चहा पित असतात. त्याचवेळी आनंदी त्यांच्यासमोर येऊन उभी राहते, तर या दोघींनाही जबर धक्का बसतो. त्या दोघीही एकमेकींकडे पाहू लागतात, हातात असणारा चहा खाली ठेवतात. दुसरीकडे आता सार्थक सुखदाला सांगतो की ते डिझाईन्स हरवले आहेत ना, मला समजले कुणी ते डिझाईन्स घेतले आहेत, कल्याणी मॅडमनेच ते डिझाईन्स लपवले आहेत. तेव्हा सुखदा म्हणते, मला नाही वाटत माझी कल्याणीताई असं करेल म्हणून, माझा आहे विश्वास तिच्यावर. तेव्हा सार्थक म्हणतो, कसा आहे ग तुझ्यावर तिचा विश्वास, तुला थोडं तरी समजतंय का, तुला माहीत नसेल परंतु तुमच्या कल्याणी मॅडमपेक्षा माझं डिझाईन्स नक्कीच चांगलं होतं, आणि मग त्यांचा इगो हर्ट झाला असेल म्हणूनच त्यांनी ते डिझाईन लपवलं आहे. तेव्हा सुखदा म्हणते, सार्थक तू जी मला विचारतोय ना ते खूप बालिशपणाचं आहे, आणि त्यावरती तुझी उत्तरं तर खूपच बालिशपणाची, असं म्हणून ती त्याच्यावर हसते. तेव्हा सार्थक म्हणतो, नक्कीच करू शकतात त्या, मला खात्री आहे ना, त्या काय काय करू शकतात ना याची मला चांगली खात्री आहे. सुखदा म्हणते, कशी काय. तेव्हा सार्थक गप्प राहतो. पुढे आता ती म्हणते की तुला एक सांगू का सार्थक, तू ना खूप बदलला आहेस. सार्थक म्हणतो, कसा, मी का बदलेल बरं. मग आता कल्याणीताई आल्यापासून खरंच तू खूप बदलला आहेस सार्थक, तू इनसिक्युअर झाला आहेस, मला माहिती आहे ना, म्हणजे कल्याणीताई आणि माझ्यामध्ये जे बॉन्डिंग आहे ना ते तुला पाहवत नाही आहे सार्थक, दोघींच्या या घट्ट फ्रेंडशिपवर जळतोस का रे सार्थक. तेव्हा सार्थकला धक्का बसतो, तो म्हणतो, नाही असं काही नाही आहे. तेव्हा सार्थक आता जागेवरून उठतो आणि म्हणतो, तुझं ना आपलं काहीतरी असतं हा सुखदा. मग आता सुखदा म्हणते, एक्झॅक्टली मला हेच म्हणायचंय, त्या गोष्टीवर चिडशील, कुठल्या गोष्टीवर आनंदी होशील मला ना कळतच नाही, तुझ्या वाईब्स वेगळ्याच काहीतरी मला सांगतायत. तेव्हा आता सुखदाचं हे खरं बोलणं ऐकून सार्थकला जरा धक्काच बसलेला असतो. आता ती म्हणू लागते की तुला ब्रेक घेण्याची गरज आहे सार्थक, आपण कुठेतरी बाहेर व्हॅकेशनवर जाऊयात का. मग आता तो म्हणतो, नाही मला कुठेही बाहेर जायचं नाही आहे आणि ब्रेक घेण्याची सुद्धा गरज नाही आहे. त्यावेळी आता बरं तू, मी आणि कल्याणीताई तिघेही बाहेर जाऊयात चालेल का, असं ती सार्थकला विचारते. सार्थक आता जरा इमोशनल होतो आणि रागातच तिच्याकडे पाहत असतो. सार्थकचे ते बदललेले हावभाव पाहून आता सुखदा म्हणते, बरं ठीक आहे, आपण कुणीच कुठे जायला नको, बरं तू सांग नक्की काय करायचं आपल्याला, म्हणजे तुझा मूड फ्रेश होईल, मी काय करू म्हणजे जेणेकरून तुला बरं वाटेल. तेव्हा तू माझ्यासाठी काहीही करू नको असं आता सार्थक सुखदाला म्हणतो. तेव्हा ती म्हणते, बरं तू इथेच थांब, मी तुझ्यासाठी छान अशी कॉफी घेऊन येते, असं म्हणून ती आता लगेच कॉफी आणण्यासाठी जाते. तर आता दुसरीकडे रागातच आनंदी आतमध्ये येते. त्यावेळी आता वृंदा विचारते, काय ग, काय बघतीयस तू माझ्याकडे. आता आनंदी रागातच म्हणते, मी बघतीये की एवढी वर्ष होऊन देखील माणसं का बदलत नाहीत, आयुष्याने एवढे मोठे मोठे धडे दिले, शिक्षा दिली, तरीही माणसं का बदलत नाहीत, म्हणून ती रागातच आता वृंदाकडे पाहत असते. त्याच वेळी आता वृंदा म्हणते, कामाचं बोल, तू कशाला आली आहेस इथे. त्यावेळी आनंदी म्हणते, आता ते पण मीच सांगू का की तुम्ही स्वतःहून काहीतरी करताय पुढे आता. मग आता वृंदा म्हणते, ये जरा नीट बोल हा, आणि नीट सांग मला तू कशाला आली आहेस, मुद्द्याचं बोल.
आता शलाका देखील मोठ्या तोऱ्यातच म्हणते की आम्ही आता चहा घेतोय, त्यामुळे ना तू काय करायचं, आता निघायचं, नंतर यायचं, जे काही तुझं काम असेल ते नंतर सांगायचं. तेव्हा आनंदी काय करते, तो शलाकाच्या हातातून चहाचा कप घेते आणि चहाच खाली ओतून देते आणि म्हणते संपला चहा. म्हणून आनंदी रागातच त्या दोघींकडे पाहते. त्याचवेळी आता या दोघींनाही मोठा धक्का बसतो आणि रागातच त्या विचारतात, हे तू काय केलंस, तेव्हा तुझी हिंमत झालीच कशी आनंदी, असं रागातच वृंदा जेव्हा विचारते तेव्हा आता आनंदी रागातच म्हणते की मी आनंदी नाही आहे, मी कल्याणी आहे. 6 वर्षापूर्वी मी जी होते ना ती आता नाही आहे, असं म्हणून रागातच त्यांना ती धडा शिकवते. मी तुम्हाला सांगितलं होतं ना, माझ्या वाट्याला अजिबात जायचं नाही, आता तुम्ही तरी वाट्याला गेलातच, तुम्हाला बरोबरच धडा शिकवते, असं म्हणून मी कुठपर्यंत जाऊ शकते याची परीक्षा तर तुम्ही घेऊच नका. तेव्हा आता शलाका रागातच म्हणते, आमच्या रूममध्ये येऊन आमच्याशी अशी भाषा वापरतेस का. शलाका पुढे धावतच येऊ लागते. त्यावेळी आनंदी म्हणते, मला दुसरी भाषा वापरायला लावू नकोस शलाका, जिथे उभी आहेस ना तिथेच तू उभी राहा. असं म्हणून मी आणि सार्थक सरांनी सुखदासाठी शालूचे डिझाईन्स तयार केले होते आणि जे कुणाच्या रूममध्ये होते, सार्थक सरांच्या रूममध्ये होते. ते डिझाईन्स कुठे आहे लवकरात लवकर सांगायचं. आता असं आनंदीनेच म्हटल्याबरोबरच इकडे शलाका आणि वृंदाला मोठा धक्काच बसतो. तेव्हा वृंदा म्हणते, आम्हाला काय माहीत, आम्ही काय सार्थक दिसतो का तुला, नाही ना, आम्हाला कसं माहीत असणार की सार्थकच्या रूममध्ये असणारे डिझाईन्स कुठे गेले आहेत, असं म्हणून ती आता हसते. तेव्हा आनंदीला आता त्या खरं उत्तर देत नाही ते पाहून आनंदी म्हणते, मी पुन्हा एकदा विचारतीये, ते डिझाईन्स नक्की आहेत तरी कुठे. तेव्हा शलाका म्हणते, आमच्याकडे नाही आहेत तुझे डिझाईन्स, आता चल निघ, असं म्हणून आता ती आनंदीला धक्के मारून बाहेर काढत असते. तेव्हा आनंदी आता तोच हात शलाकाचा पकडते आणि चांगला पिरगाळते आणि म्हणते की आश्रमात मीच वाईट लोकांना सरळ केलं आहे, म्हणून ती आता वृंदाला शलाकाच्या अंगावरच ढकलून देते. त्यावेळी आई आई करत शलाका म्हणते, हात दुखतोय. पुढे आता आनंदी विचारते की डिझाईन्स कुठे आहेत हे सांगताय की अजून प्रयोग बघायचे आहेत माझे. वृंदा म्हणते, अगं तुला सांगतोय ना, नाही आहेत आमच्याकडे ती डिझाईन, वयाचा मान वगैरे आहे की नाही. मग आता आनंदी म्हणते, वयाचा मान ठेवती ना म्हणूनच आत्तापर्यंत गप्पा आहे, नाहीतर आत्तापर्यंत मी काय केलं असतं ना तुम्हाला भनकसुद्धा लागणार नाही. त्यावेळी आता ती त्या दोघींनाही बाजूला ढकलते आणि लगेच ड्रॉवरमधून ते डिझाईन्स काढते आणि म्हणते, हे काय आहे, नव्हत्या ना तुमच्याकडे डिझाईन्स, मग आल्या कुठून ह्या डिझाईन्स, असं म्हणून ती खूपच चिडते आणि म्हणते, लग्नामध्ये कोणतंही विघ्न आणण्याचा प्रयत्न केला तर माझं नाव कल्याणी मी सांगणार नाही. त्यानंतर आता ती रागातच म्हणते, हे पहा, सुखदाच्या लग्नात जर काही घोळ झाला ना तर तुमच्यावरच सगळं काही येणार आहे आणि तुम्ही दोघींनी मिळून माझा संसार मोडण्याचा खूप प्रयत्न केलात, पण ही गोष्ट जर माझ्या सुखदाच्या बाबतीत घडली ना तर मी अजिबात तुम्हा दोघींना सोडणार नाही आणि सार्थक सर आणि सुखदाचं लग्न मोडण्याचा प्रयत्न केला तर डोक्यावरचं छप्पर आणि पोटाला अन्नसुद्धा मिळणार नाही अशी अवस्था मी करून ठेवेन, समजलं. अशी धमकी देऊनच आता आनंदी डिझाईन्स घेऊन तेथून जाते. तर शलाका वृंदा एकमेकींकडे पाहतच राहतात. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये अण्णा आणि त्याचबरोबर मनोज घरी आलेले असतात. तेव्हा सुखदा आता विशालला तुम्ही ओळखता का, असं अण्णा आणि मनोजला विचारते. तेव्हा खरंच खूप चांगला मुलगा आहे मनोज म्हणतो. त्याचवेळी आता सुखदा म्हणते, असणारच, कल्याणीताईने निवडलाय ना तो. मग आता अण्णा म्हणतात, म्हणजे. मग आता सुखदा सांगू लागते, कसं आहे ना, कल्याणीताई आणि विशाल लवकरच लग्न करणार आहेत. हे ऐकताच आता ते अण्णा आणि मनोजच्या पायाखालची जमीनच सरकते. तर सार्थकला समजतं अण्णांना सुद्धा याबद्दल काहीच माहीत नाहीये. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.